नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषदेची निवडणूक लागली आहे आणि काँग्रेसनं जे आहे ते रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी दिली आहे। त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो आज स्क्रुटिनी सुरू होती। त्या संदर्भामध्ये काय झालंय आतमध्ये काय सांगाल? आज या ठिकाणी नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या नामनिर्देशनाची छाननी होती। त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मी नामनिर्देशन पत्र सादर केलेलं आहे, बी फॉर्म सोबत जोडलेला आहे। आज माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीमध्ये माझा अर्ज वैध झालेला आहे। तुमच्या विरोधात जर बघितलं तर तुमच्या पक्षाकडून 2 अर्ज दाखल झालेले आहेत आणि अद्यापपर्यंत महाविकास आघाडीचा जो जागेचा तोडगा आहे त्यावर निघाला नाही। आतापर्यंत जागेचा जो आहे तो वाद सुरू आहे। काय वाटतं तुम्हाला, काँग्रेसलाही जागा सुटेल असं वाटतंय? नाही, बी फॉर्म या ठिकाणी दिलेले असल्यामुळे काँग्रेसला जागा सुटलेली आहे, परंतु काही स्ट्रॅटेजिक प्लॅन असतात, निवडणूक रणनीती असतात। आमचे जे समविचारी पक्ष आहेत ज्या टिप्पाने प्रत्येक पक्षातल्या एका उमेदवाराने एक अर्ज टाकून ठेवलेला आहे, व्हॅलिड आहे। सर्वांचे अर्ज व्हॅलिड झालेले आहेत आजच्या छाननीमध्ये। आता 4 तारीख परवाची आहे माघार घ्यायची। ज्येष्ठ नेते आपशी चर्चा करतील, सर्वजण एकत्र बसतील, मताचं कॅल्क्युलेशन, जिंकण्याची क्षमता या सर्व गोष्टीचा विचार करून आमच्यातलं एका विचारानं आम्ही महाविकास आघाडी भक्कमपणाने या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत। तर फॉर्म काढून घेतले जातील असं वाटतं का तुम्हाला? युबीटीचे सुद्धा फॉर्म आहेत? हो, घेतले जातील ना। पक्षीय असतील त्यावेळेस ते पक्षश्रेष्ठीचे लोक जे आमचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते एकत्र बसतील आणि नक्कीच एकच कोणतरी 1 to 1 मध्ये फाईटमध्ये नक्की लढेल। महायुतीनं जे आहे ते 2 वेळा आमदार राहिले, जे तुमच्याच पक्षामध्ये होते काँग्रेसमध्ये, त्यांना उमेदवारी दिलेली आहे। कसं बघता, सगळी कशी निवडणूक असणार आहे? मुळात हा नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती पारंपरिकपणे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस ही 2nd नंबरची लार्जेस्ट पार्टी आहे आणि या ठिकाणी महायुतीतला अंतर्गत धुसफूस किंवा वेगळ्या बातम्या तुमच्या माध्यमातून जे आम्ही पाहतो, तर त्या पाहता महाविकास आघाडीला निवडणूक जिंकणं हे फार काही कठीण नाही आहे। महाविकास आघाडीचा कुठलाही नगरसेवक भक्कमपणाने आमच्या पाठीमागे उभा आहे, कोणी फुटणार नाही याची आम्हाला विश्वास आहे। पण महायुतीमधले अनेक आणि काही स्थानिक नगरपालिकेमध्ये स्थानिक आघाड्या असतात, अपक्ष असतात, त्यांच्याशी आम्ही संपर्क ठेवून आहोत। स्वतः मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत उमेदवार मी फॉर्म भरला आहे। माझा ऑलरेडी 9-10 नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकांचा माझा वैयक्तिक दौरा पण झाला आहे। मी प्रत्येकाच्या संपर्कात आहे। प्रत्येक 16च्या 16 नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या नगरसेवकामध्ये समन्वयाने आम्ही संपर्क बघतोय आणि ही निवडणूक डिजिटची निवडणूक आहे। 452 मतदारांची ही निवडणूक आहे। त्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माध्यमातून की या ठिकाणी त्यातले कसे मतदार आम्हाला कव्हर करता येतील त्या पद्धतीने आम्ही स्ट्रॅटेजिकली समोर जाऊ आणि ही जी परंपरा आहे या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून या ठिकाणी आमदार होण्याची ती यावेळी नक्की कायम राहणार आहे। मनात राजूरकर असं म्हणाले की मी यावेळेस हॅट्रिक मारेल, 300 पार सुद्धा मला मतदान पडेल। याशिवाय त्यांच्या पाठीमागे जे आहे ते अशोकराव चव्हाण यांचा अनुभव आहे, ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत। शिवाय त्यांचा काँग्रेसमध्ये जो आहे तो आजही संपर्क आहे, कारण त्या मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं की माझे राहुल गांधीचे संबंध वगैरे आहे। या सगळ्याकडे कसं पाहता? कुठल्याही उमेदवाराला आपण हारतो असं वाटत नाहीये। प्रत्येक उमेदवाराला अपेक्षा असते की मी येतोय, म्हणजे काल आमच्याही घटक पक्षातले काही उमेदवारांनी सांगितले की आमच्याकडे संख्याबळ आहे, आम्ही खुलं संख्याबळ मांडतोय। महाविकास आघाडी या ठिकाणी भक्कमपणाने जिंकते आहे। त्यामुळं महायुतीमध्ये त्यांना सांगावं लागतं की आपले मतदार जे आहेत ते इकडं तिकडं जाऊ नये, म्हणून आपण भक्कमपणाने आहोत, लढतो, आपली ताकद आहे, आपण जिंकतोय, आपण एकतर्फी। आतापर्यंत अशा म्हणजे रुमर्स होते की काय म्हणतात त्याला की बिनविरोध होत आहे, पण या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत महाविकास आघाडी भक्कमपणाने असताना आम्ही निवडणूक अतिशय सन्मानानं लढू। त्यामुळं या ठिकाणी संख्याबळ त्यांचं कुठून 300 त्यांचं गणित आहे ह्याचं आम्हाला तर अजून माहिती नाही। ते त्यांचं कदाचित वैयक्तिक गणित असावं, आपण, कारण त्यांना तो हक्क आहे त्यांचं ते गणित मांडण्याचा। आमदार प्रतापराव चिखलीकर जे आहे ते श्रीकांत शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती आणि काल परत हेमंत पाटलाची त्यांची सुद्धा भेट झाल्याचे सांगितलं जातं। महायुतीमध्ये सर्व विसंवाद दिसतोय का? म्हणजे तुम्हाला त्याचा काय फायदा होतोय का? तुमचं काही बोलणं वगैरे चालू आहे? आपसुकच राजकारणामध्ये एकमेकांच्यातला जो वितुष्ट किंवा शेतीयुद्ध असतं त्याचा दुसऱ्याला फायदा होतोच आहे आणि ते उघड झालेलं आहे। काल सकाळी त्यांच्या फोटो सोशल मीडियावरती आम्ही तुमच्या चॅनलवरतून पाहिल्या। दुपारी महायुतीच्या उमेदवाराचा फॉर्म भरायला हे ज्येष्ठ नेते कोणीही नव्हते, हे तर सर्वश्रुत आहे। त्यामुळं
आपसुकच आम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल आणि आमच्या संपर्कात लोक आहेत. त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागं महायुतीमधल्या बऱ्याचशा नगरसेवकाचा आमच्याकडे संपर्क आहे ऑलरेडी. अशोकराव चव्हाण म्हणाले होते की अदृश्य आणि सदृश्य हात आमच्या पाठीमागे आहे. तसं ते दोन्हीकडे पण असतं. मला विश्वास आहे की महाविकास आघाडीतले नगरसेवक, एकही नगरसेवक यांना कुणालाही कुठेही फुटणार नाही. आम्ही सक्षमपणाने, भक्कमपणाने यांना ताकदीनं समोर जातोय. त्यामुळं आमचे अदृश्य हात तर मदत करण्याचा प्रश्नच नाही आहे. त्यांच्याकडेच अदृश्य हात आम्हाला नक्की मदत करतील. गुलाल उधळण्याची संधी यावेळी मिळेल का? नक्कीच मला ठाम विश्वास आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं या ठिकाणी मताधिक्य चांगलं आहे. म्हणजे पक्षीय बलाबल बघता एक त्या काँग्रेसची सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे या ठिकाणी. 92 मतदार माझ्याकडे. माझी सुरुवात 92च्या पुढून होणार. शिवसेनेचे आमचे आहेत, शरद पवार गटांचे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे आहेत, आमचे 140-35च्या पुढून होणार आहे. त्यामुळे इथे या ठिकाणी कुण्या एका पक्षाला सिंगल मॅन्डेट नाही आहे. तुम्हाला आकड्याची जुळवाजुळव करावं लागणार आहे आणि ती जुळवाजुळव करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि गुलाल या ठिकाणी मागचा जसा इतिहास आहे तो इतिहास कायम आम्ही या ठिकाणी राखू. तेच तर हे होते काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुलतानकर आणि त्यांनी सांगितलं की नक्कीच यावेळी गुलाल उधळण्याची संधी जी आहे ते मला या निवडणुकीत मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.